नमस्कार मंडळी. आपण सगळेच रडत रडत या जगात येतो आणि तेव्हापासून आपल्याला हवं असतं ते निखळ आनंद देणारं हास्य. माणसाची हीच मूलभूत निकड भागवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. अत्यंत चुकीचा आणि वाईट प्रयोग झाल्यामुळे एका नाटकाचा दिग्दर्शक अतिशय संतापलाय. बघूया या संतापाची कारणं आणि त्याचे परिणाम, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यकर्मी. वाह, कमाल झाला श्रमेश. मजा आली. कडक झाला. कमाल झाला. कडक झाला. प्रिया भारी केलंस. ठीक आहे. बसा बस भारी झालं नाही. बसा तिकडे जाऊन बसा. ए निल्या, स्टेजचे माईक बंद कर रे. प्रिया ना, हा, तिकडे बस. तिकडे खाली बस. काय खायला वगैरे हवंय? खायला वगैरे भूक लागली. चहा मिळाला मस्त कडक चहा. अजून काय? समोसे मिळून सांग बाळू मामासने घेऊन येतील ती. आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड, तर अजून मजा येईल. पेप्सी पाहिजे. ती चुपायची. चुपायची पाहिजे. का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुमचं? हा काय चांगलं झालं की. हा चांगला प्रयोग होता सावत्या. मला वाटलं असं. म्हणजे तुला वाटलं? तू कोण आहेस वाटणारा? अत्यंत फालतू प्रयोग झालाय. फालतू दळभद्री प्रयोग. चुका काढायला मी 2 चुका लिहिल्या, नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे. पोटावर मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते. कळलं का? किती घाण केलात रे तुम्ही. किती घाण केलं. आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत. बाबा सरंभळकर येणार आहेत आज. कोण आहेत ते माहितीये? नाही. अरे थोर समीक्षक आहेत ते. इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत. जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा. कळलं का? बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना, तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत. आणि तुम्ही आज माती खाल्लीत. हा मस्त छान करा अजून. सर तुम्ही एवढं भडकलात, काय चुकलंय सर आमचं? ओ माय गॉड. ये बस सांगतो. ये बस. बसतोय. बसतोस मी सांगितल्यावर. बस तिकडे नको बसूस. तिकडे माती खाल्ली आहेस तू. बाजूला हो. तिकडे बस. तिकडे. काय असतो तुझा रोल? काय असतो रे? काय करतोस तू सीन मध्ये? काय करतोस सांग. कश उभा राहून? कोण जज आहे मी? हा सुप्रीम जज आहे मी. बस मान देतोय. कोण 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 असतोस तू? सांग ना. काय करतोस तू? केळं खातो सर. केळं खातोस तू सीन मध्ये? घरातल्यांनी कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या? हा कसं कुठे केलं ते? कसं केळं खातोस तू? असं हे असं अख्खं ओपन करतोस आणि हे असं इथे लटकळ. असं काय? कोण आहे? माकडं बरी रे तुझ्यापेक्षा. असं कोण केळं खातं? मूर्ख कुठला. काय काय एक मिनिट. तू कोण आहेस? कोण आहेस तू नाटकात? सांग मला. प्रधान. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना. मग प्रधान असतो. मारेन. आणि तुझा हा बालनाट्य थांबव. कुठला प्रधान असतोस ना तू? हा मग हे असं खाशील? हे प्रधान असं खातात? आणि एकच एंट्री आहे ना तुझी. 2दा कशाला घेतलीस? पहिल्या अंकात का आलास तू? दुसऱ्या अंकात आहे ना. सर मी विंगेत तयार होतो. मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर. अरे त्या विराजचं नका. विराज विराज सर. विराज कुठे? कुठे विराज? सर तो घरी गेलाय. त्याचा घसा सुजलाय. घसा सुजलाय त्याचं का ऐकता तुम्ही? मला कळत नाही यार तुमचं. तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने? काय घेतलीस? मोबाईल घेऊन सेल्फी काढत आलास तू? हा असा आलास तू विंगेत ना? का
ऍक्च्युली काय झालं सर स्मगलिंग करतोय का आपण? मोठ्यानी बोल. ऍक्च्युली काय झालं सर आगाऊपणा करतोस? नाही सर सर खरंच ऍक्च्युली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो तर सर लाईट येत नव्हता म्हणून 2 पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर. ना कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत. हा हॅलो आणि तो एक लाईट वाला एक हा हा ते हा, pricing ये पाठवलंय ये मी, ये हो, हो. ये कोण आहे हा? थांबू हा कोण आहे? सर लाईटमन आहे आपण लाईटमन. मलाच काय सांगतो, डिरेक्टर आहे मी, मला माहिती आहे तो कोण आहे. लाईटमन आहे मी. लाईट अरे दत्तू इथे इथे हा एक मूर्ख तो एक मोबाईल घेऊन बाहेर आला त्याच्यावर तू लाईट दिलास. हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर. अरे पैशाचं दत्तू, अरे नाटकाचा विचार करा ना रे, नाटकाचा विचार करा. सर सर जाऊ दे ना, चुकलं सगळ्यांचं. सॉरी एकदा सॉरी करा ना. तू ना राजा सॉरी हा शब्द काढून टाक आयुष्यातनं. हा मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो, चालेल? नको सर नको ना? नको. तू काय करतोस नाटकात? सर मी मेलेला माणूस. हा? सॉरी विषप्रयोग होऊन मेलेला माणूस. काय खड्ड्यात जाऊन मेलेला असशील, मेलेला माणूस आहेस ना, प्रेत आहेस तू ना. हा नुसता पडलेला असतोस ना, मग नीट झोप ना. हा असा 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 झोप. मेलाय आपल्याला 2 तास झोपायचं आहे तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी. पण आपण रिहर्सलला नसतो. मरायचंच तर आहे ना सर, पडूनच तर राहायचं ना. मी प्रयोगात करेन ना. प्रयोगात असं का पडलास? हे कशाला का हे का आला असं पडला होता. 15 मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली. सर माझी चूक नाहीये सर. मी बोलतोय ना सर माझी मी बोलतो आहे. माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे. सर मला वाटतं फट दिलीत मला. तुझी फट काढेन मी. बरोबर बरं पडलास ते पडलास ठीक आहे, चल बॉडी पडू शकते तर तसाच गप्प पडून राहा ना. उठून सॉरी असं म्हणालास आणि परत झोपलास. आणि असं तू 4 वेळा केलंस नाटकात. 4 वेळा. रमेश सेट बघ काय आहे आपला. बघ पिरियॉडिक नाटकाचा सेट आहे, पिरियॉडिक नाटक आहे तर सॉरी असं म्हणतोस तू. सॉरी नशीब थँक्यू नाही म्हणालास नंतर. मूर्ख कुठले. आणि सावत्यात काय झालं सर? काय झालं तो काय कमंडलूतनं मोबाईल घेऊन येशील तू. सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा. तुम्ही बॅगेत ठेवायला लावता गेला चोरीला. आपण प्रायव्हेट नाटक करतोय, पेमेंट तरी मिळतं का? कसं नवीन मोबाईल घेतला मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं, त्या भांड्यात ठेवला आपला असं. अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचास. वाजला ना तो. पप्पांचा फोन आला होता. काय पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली आहेस तू? सांगतोय साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते? ही आकाशवाणी होते. कुठलं नाटक बसवतोय मी? हे काय फॉर्मचं नाटक आहे? बोल ते काय केलंस तू? तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं. नाही तपश्चर्येला कसा उभा होता सावत्या ते मला दाखव. आत्ता दाखव. बघा दिसत नाहीये. बघा साधू गोव्याच्या चड्डीत. तपश्चर्या नको आता कशाला झाकतोस? आता दाखव. नाही दाखव ना. दाखव काय आहे. हा नारळाची झाड, बोट, मासे. हा तपश्चर्याला उभ्या राहिलास निम्म गोवा बाहेर आला तुझा तिकडनं. काय सांगणार आहेस तू ऑडियन्स ना? काय ह्याला काय लॉजिक आहे? इकडनं चड्डी दिसते, काय लॉजिक आहे ह्याला? गोव्यावर आणली ती. हे तू ऑडियन्स हे काहीतरी द्या ना. मला मारायला का नाही इथे काही? चिडू नका तुम्ही. सर बोलली. सर माझं कसं झालं सर? त्या खळ्यांमध्ये खडी टाकून बुजवेन मी त्या. बंद कर त्या खळ्या. दाखवून कामं मिळवणारी तू नटी. तिकडे बस तिकडे. काय तुझं? माझं कसं झालं सर? असं झालं तुझं. राणी नेत्रावती अख्खा वेळ नाटकात गॉगल घालून बसली होती. का?
सर माझ्या लक्षात आलं मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेजवर गॉगल घालून आलोय पण तेवढ्यात लाईट आले. ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा. नाही सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग 11 रुपये घेतल्याशिवाय. त्यामुळे मग असं. विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की? तो काय करतो नाटकात? काय कामाचं नाही, इकडं दोन्हीकडून शिवून ठेव येते करायला. आज करायला लागते मला मग. काय कामाचं आहे ते? तुझा बरमोडा मारे मला नाही घ्यायची आहे. सर मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची. सर 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 असं नका बोलू सर. मी बोलतोय ना, ओठ हलतायत ना माझे. सर मला वाटलं फट मिळाली. अरे मला जा ना तुम्ही जा. सर तुम्ही ऐका माझं. आता जे येतील ना सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही. मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही. तुम्ही ह्याला घ्या, ह्या दत्तूला घ्या. दत्तू ओंकार राऊत आहे. ओके सर सॉरी सर. तू नको का बोलूस बाई, तू नको बोलूस. कुठलं नाटक? इजिप्शियन मम्मी वाटतेस तू भारताच्या नाटकात. दत्तू मी आहे. सर मी सर काय ते? सर चल रे, चल तिकडे. सर ऐक. एक्सक्यूज मी. नमस्कार, मी बाबा सरंबळकर. हा सर नाही, हरकत नाही. सर नमस्कार. मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो. सर मी हे सांगायला आलोय की मला पश्चात्ताप होतोय. मला फक्त आणि फक्त पश्चात्तापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो. अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं. सर या ना बसा. सर या ना. तुम्ही सगळ्यांनी बसा. नाही प्लीज, तुम्ही सगळ्यांनी बसा. प्लीज बसा. वा 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 वा, काय ती कलाकृती. वा वा वा, काय कलाकृती. आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये. ओंकार राऊत कोण आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. हा बघा हा. वा 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 वा, काय नाटक बांधलंय तुम्ही. प्लीज बसा. ओंकारजी, मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एकीकडे असं वाटतं की नाटक घडते पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्या नाटक घडतच नाहीये. त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे. ती विलक्षण आहे. सर एक माफ करा जरा, मला फक्त या संचाशी बोलू द्या. मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात पण तुम्ही प्लीज 5 मिनिट. नाही माझं झालं की तिकडे बाहेर थांबा, तुम्हाला देतो शिल्पी. सर तिकडे थांबा. तिकडे जा, तिकडे उभे राहा. तिकडे तोंड करून उभे राहा. ठीक आहे. त्यांना तिकडे तोंड करून उभे राहा. जा ना. ऐका प्रधानजी, ऐका. त्यांना कदाचित फोटो स्मगलिंग करतोय. मग मोठ्याने बोल ना. तिकडे तोंड करून उभा राहा. जा बाबा, जा तिकडे जा. भेटायला आले. थांबते बाबा, जागतिकचे मोठे आहेत ते. बाहेर थांबा. मला फक्त थोडंसं बोलू द्या. 5 मिनिटांनी मग तुम्ही या. तर तुम्ही बसा. कृपा सर बसा. राणी तुम्ही बसा. मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जी काही रंगभूमी आहे म्हणजे भरतमुनींपासून जी चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो. म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून. तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. पण तुम्ही प्रधानजी काय काम केलं तुम्ही. काय काम केलं. नाही मला मी खरंच तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे. कारण प्रधानजी तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खेचलत. मला ते फार आवडलं. ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला. म्हणजे मला ते कथानकाची गरज वाटली. मला वाटलं केलं पाहिजे आपण. वा वा वा. त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं. थँक्यू सर. खरंच तुमच्या त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं. ह्याच्यामुळे नाटक हो कारण जर तुम्ही प्रेक्षक होतात ना, तुम्ही किती वेळा रांगेत बसला होता. तुम्हाला सांगतो जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत. काय सांगता. हो.
तुम्हाला नाटक कळलंच नाही का? हरकत नाही, तुम्ही आणखीन 2-4 प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमगेल. मी नाही थांबा 1 मिनिट. मला माहितीये तुम्हाला फोटोज हवेत त्यांच्याकडून, पण मला 5 मिनिटं द्या, मी बोलतो आणि मग तुम्ही फोटो काढा. तुम्ही फारच आणि तुम्ही तर बापरे, काय सुंदर काम केलं साधू महाराज तुम्ही. एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मला खूप आवडली, ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला, म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड, म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. वा 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 वा. बरं, त्यात सुद्धा समर्पक असं संगीत, म्हणजे महागाई, या राज्यातली महागाई गगनाला भिडलीये, तुझी चिमणी उडाली भुर्र. त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी, तुझी चिमणी उडाली भुर्र, आणि इथे जनता पिसाटली आहे, तुझं पोपट पिसाटला. वा सर, वा, काहीतरी वेगळंच कळलंय सर तुम्हाला. नाही, 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 मला थोडं हेच नाटक आहे. काय आहे असेल हा फरक असतो, प्रेक्षक आणि समीक्षकांमधला हा फरक असतो. तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता, आम्ही असं नाटक बघतो, हा फरक असतो. नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते, जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती, पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती. अत्यानंद झालेला आहे हे नाटक पाहून. वा वा वा. हे कुठल्या फॉर्मचं नाटक मी बसून खूप आवडले. आणि या रंगभूमीवरचं संयत अभिनेत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती, म्हणजे तुम्ही. नाही, तुम्ही फार सुंदर काम केलं, मला प्रचंड आवडलं. मला फक्त एकच मिनिट, मला फक्त एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते, तुमचं वर्किंग काय होतं, ते मला जाणून घ्यायला आवडेल. सांग. सर, मी एक स्त्री आहे. वाटलंच, मला वाटलंच. होय होय होय, मला वाटलंच होतं. येस येस, हाच तो विचार की मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी या रूढी परंपरांना नाही जुमानत. राणी नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबेरंगी चौकटीचा एक तो बंध, तो चष्मा जो स्वच्छ नाहीये, जो नितळ नाहीये, त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत. बापरे, हे दिसतं. हो 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 सर. 10 रुपयाच्या गॉगल मधनं एवढं सगळं दिसतंय? सिरियसली? मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. हा प्रयोग म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्यती प्रयोग आहे. थँक्यू सर. आणि मी तुम्हाला आता शब्द देतो, काय सर? या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय. सर, मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहीन नाही. मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे. थँक्यू सर. पासपोर्ट्स आहेत ना सगळे? पासपोर्टच्या तयारी करून ठेवा. आपण 40 दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिनला जाऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. सर ऐकून तर घ्या. ओ सर 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 एक मिनिट सर, ते पासपोर्टवरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे सर, आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर. हरकत नाही, गॅझेटवर चेंज करून घ्या. मी चाहता झालोय तुमचा चाहता. वा वा, क्या बात है. प्रयोगाचं माहित नाही, स्किट जाम रंगला, मजा आली आम्हाला. या अजब समीक्षणानंतर ऐकूया हास्यरसिकांचं समीक्षण. प्रसादा. विलक्षण अनवट असा हा अनुभव होता. भन्नाट होतं हे सगळं, आणि दिग्दर्शकाला बाहेर काढून त्याला प्रेक्षक करणं ही हा कहर होता. आणि पृथ्वी, तुझं विलक्षण कौतुक, कारण हे जे समीक्षक
जे लोक असतात ना ते त्यांचे केस, ते थोडेसे असे पडलेला तो झुपका, ते थोडंसं अंगापेक्षा मोठं जॅकेट वा वा. आणि वारंवार समोरच्याचं न ऐकता आपण किती अभ्यास केला हे सतत दाखवणं, हे इतकं इत्यंभूत उतरवलंस तू तुझ्यामध्ये की क्या बात आहे पृथ्वी. आय लव्ह यू. सुपर परफॉर्मन्स, मजा आली मला. वा 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 वा. सई एकदम ओके मध्ये परफॉर्मन्स होता, फार आवडला मला. अख्ख्या तुमच्या सगळ्या टीमचंच खूप कौतुक. म्हणजे प्रत्येकाने ज्या ज्या जागा काढल्या त्या कमाल होत्या. राऊत आज बॅटिंग केलीस तू, फार आवडली, भयंकर सुंदर. सावते व्हॉट टायमिंग अँड व्हॉट प्रेझेन्स यार, अमेझिंग. बने आज दिन बने. क्लायमॅक्स दत्तू फारच चोरून घेऊन गेलास तू, मस्त. वा वा भारी. मंडळी, अस्तनी ठेवलेला साप आणि निरागस चेहऱ्याचा मित्र कधी घात करतील काय सांगता येत नाही. अशाच एका मित्राची धमाल गोष्ट दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य महारथी समीर चौगुले. दैनिक MSJ, आवाज सामान्यांचा. यंदाच्या मतदानात मारणार बाजी. अरे बाबा. अरे अरे काय करतेस? काल दमायला झालंय. हळू दम ना, दचकलो इथे मी. सॉरी. ऐका ना, बोल. तुम्हाला मस्तपैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना, तर आपण जाऊया ना फिरायला. चला ना, जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये, असं मस्तपैकी रोमॅन्स करत करत. गप ग नमा, कुठे खर्च वगैरे करायला लावतेस आता का. बस मी एक वेगळी आयडिया सांगतो. आपण मस्त, आज मला सुट्टी आहे, आपण मस्त बाहेरून जेवण मागूया. तू जेवण अजिबात नको बनवू. आपल्याकडे त्या वितळलेल्या मेणबत्त्या आहेत, मस्त कॅन्डल लाईट डिनर करू, मोठ्या आवाजात मूवी बघू, रात्री थोडी थोडी घेऊ, मस्त की घरात होऊन जाईल. नाही, माझं म्हणणं हीच मजा आपण बाहेर जाऊन करूया ना. चला ना. गप ना यार नमा, जा ना. कुठे एक दिवस सुट्टी लगेच कच्चच करते. गप यार प्लीज. नको, आपण घरीच करूया. थांब. आंखों की चमक पलकों की शान हो तुम. आंखों की चमक पलकों की शान हो तुम. चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम. धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में. धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में. कैसे ना कहूं मेरी जान हो तुम. मेरी जान हो तुम. चप्पल बाहेर काढे. कसं वाटलं वहिनी, कसं वाटलं सांगा. कातील, खतरनाक. थँक्यू. मी केलं वहिनी. तुम्ही केली ही कविता 3 मिनिटात. ही शायरी आहे, कविता नाही. 3 मिनिटात मला सुचली. तुम्ही हे केलंय. आणि वहिनी ही मी माझ्या चेतूसाठी केली. हाऊस किती गोड, किती छान. चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या. बापरे. मरमर मरते. मग अशी मी किचन मध्ये गेलो ना, ती कांदा कापत होती. तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला, तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या. माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला. वहिनी लाजून चूर झाली होती. पिसासारखी उडत होती ती हवेत. मी म्हटलं तुला जमिनीला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो. म्हणून चहा हवाय ना. हो, चहा हवाय. सांगतो, एवढं नको हे करूस. नाही, चेहरा बघा असाच. अरे नाही, अरे नाही पश्चात खोटं नाही. मी खरंच सांगतो, मला चेतू बद्दल वाटलं. सॉरी भाऊजी, एक थांबा 1 मिनिट. त्यांना चहा हवाय आणि त्यांना माझ्या हातचा चहा आवडतो, म्हणून त्यांनी ऑफर केली. मला पण चहा टाक. हो हो हो.
आणते तुमच्यासाठी पण आणते, नुसता चहा प्या. बघा जरा बघा, बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात, तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी. किती घाण उदाहरण आहे, कळतं तुला? शेर आणि मांजर काही संबंध नाहीये. घाणच वाटणार तुम्हाला. ऐक नमा, त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा. मला चहा टाक. ए बाबा, चहा हवाय ना? वहिनी थांबा. चहा. वहिनी काय झालंय? बसा इथे. काही झालं नाहीये, तू जस्ट कीप आउट ऑफ इट. ऐक ना वहिनी काय झालंय? सम्या, काही झालं नाही. वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी. ऐक ना, हे का करतो? एक सेकंड थांब. पशा थांब. तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणाला. काय झालंय, काय घडलंय वहिनी मला सांगाल? तू इथे बस. एवढं काही झालं नाही. एक मिनिट पशा, प्लीज पशा. मी जेन्युअनली सांगतोय तुला. मस्करी ठीक आहे, वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे. वहिनी काय झालंय मला सांगाल? सांगते. भाऊजी, मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे. काय अर्थ आहे रे पशा? काय अर्थ आहे याला? नाही, ह्याच्यात काय? ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी. ह्याच्यात कुठे रिॲक्ट करशील? काही सम्या, काही नाही झालंय. तू नाही, मला सांगू दे. मी सांगते भाऊजी, मी सांगते तुम्हाला. तर मी यांना काय म्हणाले? बरोबर आहे वहिनींचं. ऐक ना, काय ऐक ना, काही डोंट गेट फिजिकल. सम्या, मी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. डोंट गेट सम्या, काही ऐक माझं. प्लीज ऐक माझं. मला वहिनींशी संवाद साधू दे प्लीज. हात जोडतो मी. वहिनी सांगा. तर मी यांना काय म्हणाले भाऊजी, की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना. बरोबर आहे, मिळाली आहे. तर म्हटलं आपण फिरायला जाऊया. जायलाच पाहिजे. नाही म्हणतात. पशा, तू फिरायला जायला नाही म्हणालास? तू जाणार आहेस? अलबत. बघा, अलबतला चाललेत ते. तुम्ही मला घेऊन गेलात कधी अलबतला? वहिनी, अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये. अलबत म्हणजे अर्थातच मी जाणार आहे फिरायला. मला 5-6 दिवस सुट्टी आहे. मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे. दॅट्स इट. ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला 5 दिवस रजा दिली आहे, मी तिथून फोन केला बायकोला, चेतूला. बॉस म्हणाला, मिस्टर चौगुले दिस. म्हटलं 1 मिनिट. आय एम टॉकिंग टू माय वाईफ. जस्ट कीप आउट ऑफ इट. डू नॉट एव्हर इंटरप्ट. मी तुला सांगितलं, बॉसला सांगितलं. एक मिनिट भाऊजी, तुम्ही हे बॉसला म्हणालात? वहिनी, तो बॉस 6 तासांचा आहे. चेतू माझी आयुष्यभराची बॉस आहे. तिचा नंबर पहिला आहे वहिनी. नाही, ऐक ना, ही कुठली वाक्य पाठ करून आलाय? नको, मी इथे उगाच अडकेन माझ्या. नका. बघा, ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात, काय धमक आहे त्यांच्यात. तुमच्यात आहे धमक? नाही भाऊजी, तुम्हाला सांगते, माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो. हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला ना तरी म्हणतो, नको फोन करूस, आता मी ऑफिस. एवढं नाही करत मी. ऐक ना, नाही करत. ऐक ना, तुला माहिती आहे ना माझा बॉस कसा आहे. कामावरून काढून टाकेल यार मला तो. लाथ मार. आय एम सॉरी. मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. आय एम सॉरी. लाथ मार तू त्या नोकरीला. भाऊजी, अशा 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार. काय ते? बोचार. 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर. सम्या, हे नको करू. तुला का नको करू? 1 मिनिट, मी बाहेर खेळवतो. चल आपण जाऊया. मुद्दा तू नाहीये. 1 मिनिट. भाऊजी, तू बाहेर जाऊ नये. मला वहिनीशी आज बोलायचंय. ही तगूस साधायचंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय कसा? यार माझ्या पशा प्लीज, मी खूप सिरियस आहे. पशा प्लीज. कोणाची बोलताय भाऊजी तुम्ही? नका त्यांच्या नादाला. अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे. घरात चुलीसमोर अश्रू कोण ढाळत असतं? बायका. आपण आजारी पडतो, 3-3 ताप येतो आपल्याला, 5-5 वाजेपर्यंत पाण्याच्या गाड्या कोण ठेवतात? आपल्या बायका. पशा, समय ही इंटेन्सिटी. अरे आपण पैसे घेतो, उडवतो, मित्रांना वाटतो, पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही. कोण आहेत त्या? आपल्या बायका. आपल्या सॉरी म्हणे. हे जे ऐक, हे मला कळत हे करतो सगळं खोटं आहे. सगळं माझ्या बायकोला खरं वाटतं. माझ्या घरात प्रॉब्लेम होतो. मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना, तो टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. भाऊजी, नका त्यांच्याशी बोलू तुम्ही. त्यांना नाहीये कौतुक माझं अजिबात. असं ना. अहो, त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे. ह्यांना बघवत नाही. पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर. आणि मी काय बोलले?
काय बोलले मी? तुम्ही गप्पा बसा आता. नमा या. मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, तर नाही म्हणाले. एक मिनिट, मी नाही म्हणालो. मग काय म्हणालात? मी म्हटलं की आपण तू जेवण नको बनवू, आपण बाहेरून जेवण मागूया, घरात कॅन्डल लाईट डिनर करूया. पशा एक मिनिट, शेवटचं वाक्य म्हण. हा, शेवटचं वाक्य म्हण. जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा, लवकर सांग. जज आहेस का? चल रे. पशा, मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार ऐक ना, शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किट पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. पशा एक मिनिट, शेवटचं वाक्य म्हण. हा, शेवटचं वाक्य म्हण. जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा, लवकर सांग. जज आहेस का? चल रे. पशा, मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार ऐक ना, शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किट पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स? सम्या, मी तिला म्हटलं सांगतोय ना, ऐक ना, सांगतोय मी, ऐक, सांगतोय मी. शेवटचं वाक्य काय म्हणाला? तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागूया आणि घरात. बाहेर? बाहेर पशा? घरात. बाहेर पशा? घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणले. घरात म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात. या बायका वर्षभर घरात असतात, 5 दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठं न्यायचं? घरात. हे तुझं उत्तर आहे पशा? समय हे काय कॅरेक्टर पकडलं? ऐक माझं, मी काय पडतो यार तुझ्या, मला खरंच प्रॉब्लेम होतील. मी घरातच करू म्हणतात सगळं. वहिनी, मी खरं सांगतो तुम्हाला, एवढा आटापिटा. वहिनी, मला जेव्हा सुट्टी मिळाली, चेतूकडे गेलो माझ्या. चेतूला मी सांगितलं मला बॉसने 5 दिवस रजा दिलेली आहे. पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. तिला म्हटलं, चेतू काय सनी देवलाय असं बोलतो? अरे माझ्या भावना होत्या त्यात. माझ्या भावना समजून घ्या. बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो. भाऊजी पुढे पुढे पृथ्वी. मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. म्हटलं बोट ठेव, जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेईन. किती गोड. तिने बोट ठेवलं वहिनी. कशावर ठेव? बाली. बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चालले. वहिनी ते पाली. मी म्हणतोय ते बाली वहिनी. इंडोनेशिया देशाच्या बाहेर विमानाने जावं लागतं तिकडे. तुम्ही वहिनीला विमान? अगं नमा ऐक, वहिनींची काय चूक आहे रे? वहिनींची काय चूक आहे? कधी नेलंयस त्यांना विमानात? कधी नेलंयस का विमानात त्यांना? भाऊजी कधीच नाही हो. पशा, ही पशाशी कधीच तू नेलं? पशाशी समय ऐक ना, हे व्हेरिएशन जे काय शोधून आणलेस ना, ऐक ना, या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर? या माऊलीने काय करायचं? अरे उपास तपास करते ही बाई, कुणासाठी करते? भाऊजी जाऊ द्या हो, तुम्ही खूप त्रास नका करू. वडाला फेऱ्या मारते. आज पती मला 7 जन्म पाहिजे, कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला. नाही, आय एम सॉरी वहिनी, आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव. नाही भाऊजी, तुम्ही बरं वाटत, आपण घरी जाऊया. माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ. वहिनी बस झालं, सवय झाली मला. हा बस झालं, मी तेच म्हणतो बस. याच्या पुढे हा अहंकार, हा ॲटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही. कुठला? हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. उठा वहिनी. सम्या, ठेचा रे, नांगी ठेचा. उठा वहिनी, उठा वहिनी. हा भाऊ तुमच्या बरोबर आहे. उठा. ऐक ना, असं ए म्हणा त्याला. ए म्हणा. म्हणजे ए म्हणा. संजय नार्वेकर मरशील म्हणा. मला म्हणा संजय नार्वेकर सारखा ये म्हणा. मला जमेल. वहिनी म्हणा, हीच वेळ आहे. मागे हटू नका. आजपर्यंत हेच झालेलं आहे. इथपर्यंत शब्द आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. हीच वेळ आहे वहिनी म्हणा. अगं तो वहिनी मेरी शेरनी आहे तू वहिनी. ऐक ना, या बात आहे मेरी शेरनी. हे नको. पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. वहिनी चला निघा, बॅग भरा, माहेरी जा. भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी जा. आता बघा मी या माणसाशी कसं वागते. ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये, ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही. मी आताच्या आता माहेरी मला नाही राहायचं अशा माणसासोबत. मेरी शेरनी आहे तू वहिनी. गप्प ना, थांब ना यार. ऐक ना नमा, मी पाया पडतो तुझ्या. नमा ह्याचं काही ऐक. वहिनी एक मिनिट. वहिनी कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? बॅग भरते. मला वाटलं डिवोर्स घ्यायला चालला. तू गप्प आहे यार. तू कुठे आहे? चांगला ऑप्शन आहे भाऊजी. अगं नाही, या अशा माणसांसोबत राहिलंच नाही पाहिजे. मला हात नाही लावायचा. ऐक ना नमा, तू हात नाही लावायचा मला. नमा डोळे खांद्या
गप्प बसा. गप्प बस माझ्याशी आता या. हे डोळे नाही दाखवायचे मला, अजिबात नाही दाखवायचे. माझ्याशी या भाषेत कधीच बोलायचं नाही. अगं मी नाही. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. खांद्या हात नाही. ती बॅग भरायला चालले. ए थांब. ए नमा ऐक. भाषा, हे सगळ्याला कारण काय माहितीये का? तुझा स्वभाव. बायको असतं ना, ते देवाने दिलेलं फूल असतं. नमा प्रसाद असतो, तो प्रसाद. समय ऐक. आणि तो प्रसाद आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रसाद असतो. तो प्रसाद भाऊजी थांबा. अजून एक. मी नाही. अजून एक मारा. उडी मारा. तुम्ही राग करताय. माझी बाजू घेतोय म्हणून तुम्ही असं वागताय ना. तुमच्याकडे बघते मी. अरे माकडा, मिरच्या घेऊन यायला सांगितलंस इथे बडबड करत बसला. आणि घरी घातलेला पसारा कोण आवरणार आहे? अरे आज म्हटलं सुट्टी आहे, वरचा माळा आवरूया, तर इकडे आला काम चुकार, पळून आला इकडे. वहिनी, समीर तुम्हाला बालीला फिरायला नेला असं ऐकलं मी. कोण? बालीला फिरायला नेतोय तुम्हाला. हे घुबड. हा बोलला आता वहिनी. मला बालीला आत्ता बोलला. हा रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर. आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला. ए काय टेपा मार. लपू नको. तोंड दाखव. तोंड दाखव. आता का लपतोयस? विमानाने नेणार आहेस? नाही वहिनी, असं करू नका. तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो. हा शायरी करतो. आता आम्हाला सांगत होता. हा लांडगा शायरी करतो माझ्यावर. अरे ए बोल ना. दातखळी बसली. बोल बोल ना. सम्या बघू नको. डोळे काढून हातात देईन. बोल बोल. आय वॉन्ट आन्सर. आता बोल. चल घरी चल. फरशी पुसायला चल. फरशी पुस. सम्या 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 सम्या. शी सम्या. शी 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 शी. भाऊजी याला घेऊ नका घरात. परत आला ना लात मारून हाकलून द्यायचं. तीच लायकी याची. चल चल. बघू नको. चल. ते बॅगा भरतेस ना, जातेस ना. मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी. आपण छान घरात बसूया आणि मस्त पैकी टीव्ही बघूया. नमा ओटी. तू आता जात 4 दिवस आईकडे. मला शांतपणे सुट्टी एन्जॉय करू. नका नाही खाना. मला खरंच एन्जॉय. मी छान पॉपकॉर्न बनवते. चल कहर. खूप खूप हसलो. मेलो हसून हसून. मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत. मला तरुण पिढीबद्दल कधी कधी दुःख वाटतं आणि कधी कधी खूप सुखही वाटतं. दुःख यासाठी वाटतं की तरुण पिढीला शरद तळवळकर, राजा गोसावी पाहता अनुभवता आली नाहीत. सुख ह्याच्यासाठी वाटतं की त्याची गरजच नाही. त्यांच्यासमोर प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आहेत. वा दादा. आम्ही त्या काळी जेवढं सुख अनुभवलं तेच या काळी नवीन पिढी अनुभवू शकते. इतका उच्च, शुभ्र आणि स्वच्छ विनोद आहे तुमचा दोघांचा. वा 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 वा. आणि नमा क्या बात आहे. म्हणजे सुपर्ब रिॲक्शन. थँक्यू दादा. चेतू, चेरी ऑन द केक. म्हणजे काय हसून हसून आम्ही मेलेलो असतो. डोळ्यातनं पाणी येत असतं आणि तू आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करावं काय इतकं पाणी यायला लागतं डोळ्यात. वा दादा. ला जवाब. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा वा. मंडळी, मनाला शांती देऊन आपसातले वाद मिटवण्यासाठी आली आहे मोरे फॅमिली.
आणि त्यांना याविषयी मार्गदर्शन करणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. शांत शांत. काय झालं, का भांडताय? मला सांगा, इथं झगडा मिटवायचे डॉक्टर आहेत काय? नाही, इथे समुपदेशक आहे. होय काय? चला आपण दुसरीकडे जाऊया. नाही, एक मिनिट सर या, बसा. नाही आम्हाला नाही बसा मॅडम बसा. मीच पण तो झगडा मिटवण्याचा डॉक्टर नसतो. मी समुपदेशक आहे, म्हणजे काउन्सिलर. बसा. अच्छा. मला सांगा, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? तुमच्या स्किटमध्ये 4 विनोद करून तुमचं करिअर घडवायला. किती दिवस आहे ना, विनोद होण्यासाठी तुम्ही काय काय करता? वेगवेगळ्या मिशा लावता, विग लावता. तरी काय होतंय काय मला सांगा. हरकत नाही. या अपमाना सत्रानंतर मला सांगा, तुमचं नाव काय? मी प्रभाकर मोरे. बर. आणि ह्या कोण? ही माझ्यावर कायमस्वरूपी लादलेली बायको. मी लादलेली बायको? हो. स्वतःच्या तोंडाकडे बघलास? बघलंय म्हणजे? रोज येते तेव्हा नाव काय असतं? दत्तू, प्रभाकर, रसिका. रोज यांच्या बरोबर स्किट करू चला तर मागा कंटाळू येईल. कंटाळू येईल मला सांगू नको. शांत. भांडू नका. याचं नाव काय? हा कोण आहे? हा मला थंडीमुळे लागलेला शोध. म्हणजे माझा पोरगा दत्तू. अच्छा मुलगा. बघलास ना, यांच्या जिभेत हाड म्हणजे सारखा सुरू करतेस. मला काय बोलून देतेस काय? कधी भांडू नका म्हणजे काय? मला सांगा, तुम्ही इथे कशासाठी म्हणजे मला सांगा. हो, एक शब्द मला पुढे बोलून देत नाही. बघा, त्याच्या माझ्या मागं लागलेली असते. मागे लागले. तो माणूस साधो नाही. आता माझ्यासारखी सुंदर बायको पण नाही, यांचं लक्ष दुसऱ्यांच्या बायकोवर. गावात निघाले की रस्त्यात एका बाईक सोडणत नाही. सगळ्यांवर वाईट नजर. अरे काय वाईट मला सांगा. आता देवान आपले डोले त्याला नाही, आपण बघायला नको का? आता रस्त्यान गुरं डोरा फिरतात, शेली मेंढी फिरतात, आपण बघणार काय समाजलं. हा, काही पण बोलू नको. परवा 4 बायका रस्त्याने जायत होत्या, त्या बघून मला म्हणतात, अगे बाय, हा बघा प्लॅटॉनिक. आता मला सांगा, ह्याच्यात माझा काही दोष आहे काय? मला सांगा, दोष आहे का? हाय दोष म्हणजे 4 बायका आपापसात हे डिस्कशन. बघा प्लॅटॉनिक म्हणजे माझा दोष आहे का? मला सांगा. दोष कायच नाही. मला वाटतं त्या रस्त्यावर डांबर टाकून तुमका त्यात चिकटवला पाहिजे. नाहीतर बघावा, तेव्हा नुसती भांडणं, शांतता जीवाला नाही. एक मिनिट. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला यांच्यापासून प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे? यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमची भांडणं होतात. पण आता तुम्ही काळजी करू नका, योग्य ठिकाणी आलेले आहात. मी तुमचा मार्गदर्शक आहे, मीच तुमचा वाटाडे आहे. हा काका, मला वाटाण्याची भाजी खूप आवडते. वाटाण्या रे बटाटे. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. होय ना? होय ना? तुडवा याला, तुडवा असा करतो मध्ये. हरकत नाही, लहान येतो, हरकत नाही. तर आता आपण या प्रॉब्लेमकडे बोलूया. चिडचिड होणं, राग येणं. सगळ्यात आधी आपण काय करायला हवं मला सांगा. चिडचिड का होते, राग का येतो? का? कारण प्रत्येक मनुष्यामध्ये एक तामसी वृत्ती असते. तामसी, बरोबर. तामसी वृत्ती म्हणजे काय? तर तमोगुणयुक्त वृत्ती. पित्त खवळतं, चिडचिड होते, हो की नाही? आळस येतो. आता आळस तर माणसाचा शत्रू आहे. अगदी बरोबर बोललो. तुम्हाला सांगतो, हा 1 नंबरचा आळशी आहे. बरं. आम्ही दोघं ना बसून बुद्धिबळ खेळताव ना, तेव्हा हा स्वतःचेच प्यादे मारतो जवळ असतात म्हणून. हो, पुढे ते 2 घरं जायचंच नाही तर लांब असतात म्हणून एवढा आळशी आहे हा वसाडा. काय कराल मला सांगा. आता मुद्दा आळसाचा होता का? म्हणजे हा किती आळशी आहे खेळताना वगैरे याचा होता का? तर नाही. मी सांगत होतो की तामसी वृत्तीमुळे अशा गोष्टी घडतात, आळस येणं, चिडचिड होणं वगैरे. तर आपण काय करूया, रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली तर्जनी नागपुडीवर ठेवा. एवढ्या लांबपर्यंत पोहोचेल ती? नेमकं कशाला समजतं तुम्ही तर्जनी? ओ देश आहे ना तो जर्मनी. तुम्ही वेडे आहात का तुम्ही? तो
जर्मनी आहे. अच्छा अच्छा. शोधावं पण लागलं मला. जर्मनी नाही, तर्जनी. नाही आमच्यासारख्या गरीब लोकांकडे कुठं असणार तर्जनी? कुठे श्रीमंत लोकांचं सुचलं का नाही? आमच्याकडे कुठले, आम्ही गरीब माणसं काय हो. अरे तर्जनी बोट आहे की नाही, हे नाव आहे की नाही त्याला तर्जनी. म्हणजे ह्याला तर्जनी काय रे शाळेतला माझा याला बोटाला तर्जनी म्हणतात. कौतुकास्पद हसू नका हो, तुम्हाला माहित नाहीये याला नाव आहेत. याला नाव आहेत. काय काय नाव आहे त्याला? अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा किंवा करंगुली असं म्हणतो की आपल्याला. नाव आहेत की नाही? ती नाव तर्जनी. अच्छा तर्जनी. हा याला काय म्हणतात? अमोनिया. या वास घ्या आणि मरा. तुम्हीच बोललास ना अमोनिया असतो का तो? आता मी 3 सेकंद पण नाही झाले सांगून याला अनामिका म्हणतात. तोंडावर अमोनिया म्हणाल का? सॉरी चुकला. अमोनिया म्हणे, अमोनिया काहीतरी नावं दिलीत की नाही? अर्थ आहेत की नाही त्याला? ही लहान आहे म्हणून हिला कनिष्ठा म्हणतात की नाही? ही अनामिका. अनामिकाचा अर्थ काय? अनामिक, जिला नाव नाही. ही का नाव नाही? असं कसा बाकीच्या नाव आणि नाव नाही कसं वाटतं? नाही वाईट झाला. म्हणजे हिला नाव नाही म्हणजे तिला वाईट नाही काय? मी काय म्हणतो तिचं नाव आपण बबली ठेवूया काय? त्या बबलीच्या नवऱ्यान तुमका मारले तरी बबली आठवता अजून? काय नको बबली ती बबली होई अंका. बबली आपण नाही याचं नाव बायग्या ठेवूया. बायग्या यांच्या बहिणीचं नाव आहे ना बायग्या. याचं नाव बायग्या. बायग्या. काय गो बायग्या खडे चाललं. मी तू का नाही ठाऊक? मी हळदी कुंकात चाललोय. तू नाहीये ना? नाही माका बोल. करा आयटम करा. नाही मरायला तुम्ही नाव ठेवताय त्याला? नाही नको आई, ते एकदम गावठी नाव वाटतं. नको आपण तिचं नाव ना पिंकी ठेवूया. पिंकी गमलेल्या. पिंकीची आऊचा माझ्याशी भांडली. तुझी नजर आहे ना तिच्यावर. वापाशीवर जाऊ नको. आणि बघ तो पिंकीच्या नादाला लागू नको. पिंकी मुलं तिच्या आईशी तरी माझा संबंध बिघडलेला आहे माहिती? होय तर तुमची नजरच तसं ना आपला संबंध. अरे नका ना रे वेगळ्या गोष्टींवरून भांडो. नका सांगतोय शांत व्हा. कसा चिडता मारायला सतत? डॉक्टरांनो तुम्ही कशा चिडता? शांत. एक गोष्ट यांना नीट करता येत नाहीये. पण शेवटचा पर्याय सांगतोय आता. हे काढा नाकावरून, हात काढा. नाही पण बबली चांगला वाटत. बबली चांगला वाटतंय. मी आता शेवटचा पर्याय सांगतोय. आता तिघांनी डोळे बंद करायचे. कोणाचे? माझे करा. बंद कर रे डोळे. डोळे बंद करा. आता एक संगीत वाजेल ते ऐका. ते ऐकताना निसर्गाशी एकरूप व्हा आणि डोळ्यांसमोर जे दृश्य दिसतं ते मला नंतर सांगा वर्णन करून. कळलं? हाडकर संगीत वाजवा. उत्तम थेरपी ही. संगीताने राग शांत होतो. मोरे मला सांगा तुम्हाला काय दिसतंय? मला एक मस्त रस्ता दिसतोय. रस्ता दिसतोय. बर. त्या रस्त्यावर मी स्वतःच्या पायाने चालतोय. चालतोय. मध्येच कुत्रा आला. कुत्रा? हरकत नाही, कुत्रा आला. त्याला मी लाद घातली. तो आता कुई 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 करत निघालेला आहे. मी असा पुढे परत निघालोय तर मला कसा तरी घाणेरडा वास येतोय. कचरा कुंडी आहे तिथं. मी खिशातनं रुमाल काढला आणि नाकावर ठेवलाय. मी आता पुढे चालतोय. मला वायंगणकरणीचं घर दिसलं. आज काय होईल तसं आहे. तिला विचारून टाकणार. मी तिला आवाज देणार तेवढ्यात वायंगणकर टावेलवर बाहेर आलाय. मरा शांत व्हा. चिपळूणचा इम्रान हाशमी एक बाई सोडत नाही. डोळे बंद केल्यानंतर या सुंदर आवाजात याला काय दिसतं? कचरा कुंडी. कोकिळीची कुहू कुहू सुरू आहे. यांना काय ऐकू येतं? दिसलं तर सांगितलं. वहिनी ह्या ना तुमच्या नवऱ्याकडून मला काही अपेक्षा नाहीये. तुम्हाला तरी काही छान दिसतंय का? दिसत असेल तर मला सांगा. होय डॉक्टरांनो माका दिसता. सांगा. सकाळ झाली आणि सूर्याची कोवळी कोवळी किरणात ना ती माझ्या घराच्या खिडकीतून आत इली. नशीब
खिडकीच्या बाहेर ना सगळं असा हिरवा हिरवा दिसता. नुकतंच पाऊस पडून गेलो असं वाटता. छान फुलं फुलली आहेत आणि त्या फुलांवरनं ना एक छोटस भुंगो माझ्या खिडकीच्या दिशेने असं उडत 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 येताना मला दिसत. सुंदर. किती क्यूट आहे. जसा जसा जवळ येता ना तसं मला कळला हाय तो माझा दत्तू काय रे मेल्या दत्तू काय गेलेलं सकाळी सकाळी. काय नाही मी ना थोडे गेलेलोय थोडे ना बाबा होत ना ते वांगणकरणीच्या मागे. काय का मी तर ऐकलंय आणि घरात गेलोय. चुलीकडनं एक कोयतं उचललंय आणि धावत 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 वांगणकरणीच्या घरी गेलोय. बघते तर काय वांगणकरणी गाऊनवर केस ओले ओले आणि हैते तिच्या समोर होते आणि तिचं नवरो यांका लय बदड बदड बदडी होतो. मी त्याला बोलला थांब थांब मेल्या त्याला मारू नको हाय तो माझो माला मी बघतोय या का. मग कोयतो मी घेतलाय आणि यांच्यात बास बरं झालं थांबवला होता नाही तर मला 2 तुकडे केला नसतं माहिती. मरायला 2 तुकडे करतील त्या. अरे फालतू माणसांनो एकमेकांची दृश्य दिसतात तुम्हाला. एकमेकांची दृश्य दिसतात हा. करत तर केवढं होती कोहली किरण आली मग भुंगा आला सगळा मोनो ऍक्टिंगचा पॅच करून दाखवला का आतल्यात. आणि वर दिसला काय तुला तुझा नवरा वांगणकरणीकडे जात होता. आत्ताच्या आत्ता इथून उठा. नाही ऐका ना आत्ताच्या आत्ता इथून आम्हाला गरज आहे. मला गरज आहे. मला शांत व्हायची गरज आहे. तुम्ही इथून गेला नाही ना. ऐका ना माझा ब्रेक होईल. निघा परत इथे दिसलात ना तर तुडवेन. मारीला पाला वा सई. मोरे आय लव्ह यू. तुमची फॅमिली युनिक आहे. मॅड परफॉर्मन्स होता. रसिका तू मारलेल्या गप्पा फार आवडल्या. खूपच मजा आली. कडक. वा वा लईच कहर केला. कमाल. थँक्यू. मंडळी विनोदाच्या दरबारात हास्याचा नजराणा घेऊन पुन्हा येणार आहोत पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार.